ठीक आहे, चलो क्लिअर झालं आहे तुमचं. सुरुवातीला आपण थोडीशी रिव्हिजन घेऊ मूलभूत हक्कांबद्दलची. क्लिअर आहे, वाचून झालं ना कंप्लीट. कुठपर्यंत आलो आहे आपण? सुरुवातीला आपण पार्ट बघितला. पार्ट 3मध्ये त्याचा समावेश होतो कलम 12 ते 35च्या दरम्यान. ओके, एक वर्बल रिव्हिजन घेऊया सुरुवातीला आणि पटापट मग प्रश्नांकडे जाऊ. आयोगाने आत्तापर्यंत जे प्रश्न विचारले आहेत मूलभूत हक्क या चॅप्टरवर ते सगळे आपण क्लिअर करू. ओके, सो 12 काय आहे? 12 कलम कशाशी संबंधित आहे? राज्यसंस्था. ओके, अमेरिकेकडून घेतले आहेत आपण. भाग 3मध्ये त्यांचा समावेश आहे. 12 ते 35मध्ये आपण मूलभूत हक्क बघतो, पण ॲक्च्युली 34 ते 32च्या दरम्यानच मूलभूत हक्क आहेत. हे एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके, 12 आणि 13 हे मूलभूत हक्क आहेत का? नाही. तर 34पासून 32पर्यंत जे आहेत ॲक्च्युअल ते मूलभूत हक्क आहेत. मग आपण मूलभूत हक्कांचा समावेश 6 गटांमध्ये बघितला. सुरुवातीला किती होते? 7 होते. मग संपत्तीचा हक्क कॅन्सल केला गेला. ओके, 44वी घटना दुरुस्ती 1978मध्ये. ओके, त्यानंतर आता मूलभूत हक्कांचा 6 गटांमध्ये जे समावेश झाला आहे ते आपण बघितलं. समानतेचा अधिकार, त्यानंतर स्वातंत्र्याचा अधिकार, त्यानंतर शोषणाविरुद्धचा अधिकार, त्यानंतर धर्मस्वातंत्र्य, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आणि घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार. बरोबर, या 6 गटांमध्ये म्हणजे 6 फोल्ड डिव्हिजन आपण मूलभूत हक्कांचं बघितलं. 12मध्ये राज्यसंस्था, 13मध्ये न्यायालयीन पुनर्विलोकन, 13(3) काय बघितलं आपण? कायदा या शब्दाचा उल्लेख आहे. 3 आणि कायदा पण 3च अक्षर आहेत कायदा या शब्दामध्ये, कायदा. बरोबर, 13(3) 14मध्ये काय बघितलं? कायद्यासमोर समानता. ओके, इक्वेलिटी बिफोर लॉ कुठून घेतलं आहे आपण? आहे इंग्लंडवरून. ओके, त्यानंतर त्याच्यामध्येच कायद्यासमोर समान संरक्षण आहे. कुठून घेतलं आहे आपण? USA वरून, अमेरिकेवरून. कलम 15 काय आहे? धवंजालीत सांगितलं होतं मी तुम्हाला. धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्माचं ठिकाण यामध्ये भेदभाव केला जाणार नाही. ओके, मग 15(3), 15(4), 15(5) याच्यामध्ये थोडंसं अपवाद आहेत. काय आहे त्याच्यामध्ये? महिला आणि बालकांसाठी राज्य सरकार काही विशेष प्रकारच्या तरतुदी करू शकतं. क्लिअर. 16मध्ये काय बघितलं होतं? नोकऱ्यांमध्ये समान संधी. बरोबर, म्हणजे कोणत्याही धर्माचा असेल, वंशाचा असेल, जात, लिंग आणि जन्माच्या ठिकाणावरून नोकऱ्यांमध्ये भेदभाव केला जाणार नाही. 17 अस्पृश्यता निवारण. ओके, अनटचॅबिलिटी जे आहे त्याचं अस्पृश्यता दूर करायचं. 18मध्ये काय आहे? किताब नष्ट करणे. राव बहादूर, छत्रपती, राजे, बीजे, महर्षी ते लावायचं नाही. 19मध्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. 20मध्ये ओके अटक आणि स्थानबद्धता. 21मध्ये जीवन जगण्याचा अधिकार बघितला. त्यामध्ये विविध प्रकारचे अधिकार आहेत अजून. खाजगीपणाचा अधिकार, एकांतवासाचा अधिकार, विवाहाचा अधिकार. क्लिअर. सो बाकीच्या मूलभूत हक्कांव्यतिरिक्त जर काही गोष्ट आली असेल तर ती कलम 21मध्ये तुम्ही कन्सिडर करायची. फॉरेनला फिरण्याचा अधिकार ते पण 21मध्येच आहे. देशांतर्गत संचार जो आहे आपण कलम 19मध्ये काय बघतो? व्यवसायाचं स्वातंत्र्य, संघटित होण्याचं स्वातंत्र्य, सभा घेण्याचं स्वातंत्र्य, भाषण करण्याचं स्वातंत्र्य हे आपण कलम 19मध्ये बघतो. पण देशांतर्गत कलम 19मध्ये आहेत. आणि कलम 21मध्ये म्हणजे जीवन जगण्याच्या अधिकारमध्ये परकीय ठिकाणावर जाण्याचा अधिकाराचा समावेश होतो. ओके, म्हणजे तुम्हाला पाकिस्तानमध्ये जायचं आहे फिरायला तर तुमचं संचार स्वातंत्र्य जे आहे देशाबाहेरचं ते कलम 21मध्ये आहे. कलम 22मध्ये काय आहे? अपराध आणि दोष सिद्धीबाबतचं संरक्षण. 23-24 शोषणाविरुद्धचा अधिकार. 23मध्ये काय आहे? मांसाचा अपव्यापारच त्याला बंदी. 24मध्ये कारखानदारी वगैरेवर वेठबिगारी करण्यास मनाई. 25 काय बघितलं आपण? ओके, 25 ते 28 धर्मस्वातंत्र्य. कोणत्याही प्रकारचं धर्माचं आचरण, प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार आहे. 26मध्ये धर्माचं व्यवस्थापन करणे. ओके, म्हणजे मॅनेजमेंट ऑफ द रिलिजियन. त्यानंतर 27मध्ये धर्माच्या संवर्धनासाठी कर जमा करणे. ओके, 28मध्ये धार्मिक शिक्षण. प्रत्येक धर्म त्याचं धर्माचं शिक्षण देऊ शकतो. 28. 29मध्ये काय बघितलं? अल्पसंख्याकांचं हित संवर्धन. ओके,
यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, कलम 29 हे बहुसंख्याकांसाठी सुद्धा लागू आहे. क्लिअर. त्यानंतर कलम 30 मध्ये आहे की अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्था स्थापन करून त्यांचं प्रशासन करण्याचा हक्क. म्हणजे समजा मुस्लिम अल्पसंख्याक आहे, त्यांनी स्वतःचं एखादं कॉलेज काढलं, कॉलेज काढल्यानंतर त्या कॉलेजचं प्रशासन करण्याचा अधिकार त्यांचा स्वतःचा आहे. ओके. 31 रद्द झालं आहे. 44वी घटनादुरुस्ती 1978. 32 आहे घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार. ओके. 33, 34, 35 जे आहे ते तुम्हाला मॅक्सिमम परीक्षेला विचारलं जात नाही. मग आपण आत्ता ह्या ज्या गोष्टी आहेत त्याचे सगळे प्रश्न सोडून घेऊ. ह्याच्या आधी एक की पॉईंट सांगतो की याच्या जास्तीत जास्त प्रश्न कशावर येतील. बरोबर. मूलभूत हक्कांवर पर्याप्त बंधनं घालता येतात का? घालता येतात. मूलभूत हक्क मर्यादित आहेत, अमर्यादित आहेत असं नाही. मूलभूत हक्क मर्यादित आहेत, अमर्यादित नाहीत. हे स्टेटमेंट लक्षात घ्या. परत एकदा करू. मूलभूत हक्कांवर पर्याप्त बंधने घालता येतात. मूलभूत हक्क मर्यादित आहेत, बरोबर. मूलभूत हक्क अमर्यादित नाहीत, बरोबर. अमर्यादित नाहीत म्हणजे ते मर्यादित आहे. सरकार त्याच्यावर बंधनं घालू शकते, हो. मूलभूत हक्कांमध्ये दुरुस्ती करता येते का? हो. दुरुस्ती करता येते म्हणजे घटना दुरुस्ती करता येते. आत्तापर्यंत विविध प्रकारच्या दुरुस्ती आपण मूलभूत हक्कांमध्ये बघतो, बरोबर आहे. क्लिअर झालं इथपर्यंत. सरकारला त्याच्यामध्ये चेंजेस करता येतात. ओके. या बेसिक गोष्टी, हे की पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवले की तुम्हाला उत्तरापर्यंत जाता येतं. क्लिअर आहे. चलो आता प्रश्नपत्रिकावर या, आपण प्रश्न सोडून घेऊ. पर्याप्त बंधनं घालता येतात ह्या गोष्टी आल्या की क्लिअर होऊन जातं. आणि प्रश्नांच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. अजून ज्या काही गोष्टी एक्स्ट्रा आहेत त्याच्यात त्या शिकायला मिळतील. ठीक आहे. जे की पॉईंट्स आहेत त्या की पॉईंट्सच्या आधारावर आपल्याला प्रश्नांची उत्तरं देता येतात 100%. रेडीत सगळे? ग्रुपवर टाकलेत ना? टाकले नाहीत का? टाकतो, एक मिनटं. विशाल टाक. आत्तापर्यंत आयोगाने विचारलेले मूलभूत हक्कांवर जेवढे प्रश्न आहेत तेवढे आपण सॉल्व करून घेऊ. म्हणजे 100% आपलं ते चॅप्टर क्लिअर होऊन जातं. दुसरी गोष्ट, ह्या मूलभूत हक्कांमध्ये जर चेंजेस करायचं असेल तर याला विशेष बहुमत लागतं. ओके. 3 प्रकारचं बहुमत आहे. साधं बहुमत, विशेष बहुमत आणि प्रभावी बहुमत. मूलभूत हक्कांमध्ये जर बदल करायचा असेल तर कोणतं बहुमत लागेल आपल्याला? विशेष बहुमत लागतं. ओके. आणि मूलभूत हक्क हा भारतीय राज्यघटनेचा संरचनात्मक भाग आहे. कसा आहे? संरचनात्मक. 1973 मध्ये एक खटला आला होता केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार. त्या खटल्यामध्ये विचारलं गेलं होतं की संरचनात्मक भाग म्हणजे काय. मग सर्वोच्च न्यायालयाचं स्टेटमेंट होतं की संरचनात्मक भाग असा भाग आहे जो राज्यघटनेमधून कधी वेगळा केला जाऊ शकत नाही. म्हणजे ते मेन स्ट्रक्चर आहे, ते फ्रेम आहे राज्यघटनेतला. ओके. त्यामध्ये चेंजेस होतील पण ते वगळले जातील का? नाही. केशवानंद भारती खटल्यामध्ये या गोष्टी आहेत. ओके. मूलभूत हक्कांमध्ये बदल करायचा असेल तर विशेष बहुमत लागतं संसदेचं. आलेत ग्रुपवर सगळे? रीड करू? स्टार्ट करूया आपण. सांगा मला. स्टार्ट करायचं का सांगा. काय झालं बाळा? झालं पण नेट नाही का? मग
वायफाय आहे ना आपलं, वायफाय आहे ना चालू, वायफाय आहे आपलं चालू. झालंय सर्वांचं रेडी? रेडी आहेत का? हो सर. यस, ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 1. मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे यांच्या संबंधात खालीलपैकी कोणती विधानं बरोबर नाहीत? ओके. आता प्रश्न सोडवताना तुम्ही काय गोष्ट बघणार आहेत, शेवटचा शब्द जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहेत का बरोबर नाहीत? इथं काय विचारलं आहे? मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वांच्या संबंधात कोणती विधानं बरोबर नाहीत, म्हणजे चुकीची विधानं निवडायची आहेत आपल्याला. ओके. बघा स्टेटमेंट अ, मूलभूत हक्क न्याय विचारणीय आहेत तर मार्गदर्शक तत्व न्याय विचारणीय नाहीत. चूक की बरोबर? बरोबर. न्याय विचारणीय म्हणजे न्यायप्रविष्ट, हे आपण क्लिअर केलं होतं. संपूर्ण राज्यघटनेमध्ये फक्त न्यायप्रविष्ट काय आहे? मूलभूत हक्क. मूलभूत हक्क सोडले तर राज्यघटनेमध्ये कोणतीही गोष्ट न्यायप्रविष्ट नाही, म्हणून विधान पहिलं बरोबर. जर या दोघांमध्ये संघर्ष निर्माण झाला तर साधारणपणे मूलभूत हक्कांना मार्गदर्शक तत्वांपेक्षा जास्त प्राधान्य दिलं जातं. बरोबर, कारण ते हक्क आहेत आपले. 3. राज्यघटनेच्या अनुच्छेद 31C अन्वये काही मार्गदर्शक तत्वांना मूलभूत हक्कांपेक्षा जास्त प्राधान्य दिलं गेलं. विधान बरोबर आहे. ओके. कोणते बरोबर नाहीत तर वरीलपैकी एकही नाही. ओके, म्हणजे सर्व विधानं बरोबर आहेत. उत्तर क्रमांक 4. 3 स्टेटमेंट करेक्ट आहे ते लक्षात घ्या. चलो प्रश्न दुसरा. गुन्ह्याबद्दल दोषी ठरविण्यासंदर्भात संरक्षणाचा हक्क, कलम 20. कलम 20. ओके. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती निलंबित करू शकतात, हे लक्षात घ्या. चलो प्रश्न तिसरा. जोड्या लावा. परत परत हेच प्रश्न येतात, मला तुमच्या सर्वांकडून या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 3. पटकन अनुच्छेद 15, 17, 18 आणि 14. 14 काय आहे? कलम 14 काय आहे? कायद्यासमोर समानता. 15 काय आहे? भेदभावाचा अभाव, म्हणजे धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्माचं ठिकाण यामध्ये भेदभाव करायचा नाही. ओके. 17 अस्पृश्यता निवारण, म्हणजे अस्पृश्यतेची समाप्ती, निवारण म्हणजे समाप्ती. आणि कलम 18 पदव्यांची समाप्ती. क्लिअर झाले? 4 कलम तुमच्या समोर आहेत, लगेच तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येतं. क्लिअर? चलो. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचं रक्षण, अनुच्छेद 21 मध्ये कोणत्या हक्काचा समावेश होतो? जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायला यामध्ये संपाचा आणि बोनसचा अधिकार होत नाही, समावेश होत नाही. ओके. संप करणे आणि बोनस मागणे हा जीवन जगण्याचा अधिकार नाही. त्या 2 गोष्टी सोडून तुम्हाला उत्तरापर्यंत जाता येतं. क्लिअर? एलिमिनेशन प्रोसेसने अशा प्रश्नाचं उत्तर सोडवायचं. ब, क आणि हे उत्तर आहे. बरोबर? चलो. तुमच्या लक्षात आलं की कलम 21 मध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात?
बाकीच्या सगळ्या फक्त बोनस आणि संप करणे हा कलम 21चा भाग होऊ शकतो का? नाही. ठीक आहे. चलो, मी एक स्टेटमेंट सांगितलं होतं तुम्हाला की मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर तुम्हाला डायरेक्ट कुठं जाता येतं? सर्वोच्च न्यायालयामध्ये. सर्वोच्च न्यायालय. ओके. आणि बाकी इतर हक्कांचं उल्लंघन झालं तर कुठं जाता येतं आपल्याला? उच्च न्यायालयामध्ये. ओके. तो तुमचा कायदेशीर हक्क आहे. बरोबर. मग मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर उच्च न्यायालय आणि कायदेशीर हक्कांचं उल्लंघन झालं तरी उच्च न्यायालयामध्ये तुम्हाला जाता येतं. म्हणजे उच्च न्यायालयामध्ये तुमच्यासाठी दोन गोष्टी अवेलेबल आहेत, कायदेशीर पण आणि मूलभूत पण. पण सर्वोच्च न्यायालयामध्ये फक्त कोणती गोष्ट अवेलेबल आहे तुम्हाला? सर्वोच्च मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर. बरोबर. मग सर्वोच्च न्यायालयाच्या सीमा अधिकार क्षेत्रापेक्षा उच्च न्यायालयाचा अधिकार क्षेत्र मोठा आहे. बरोबर. हा प्रश्न पुढचा त्याच्यावर आहे. बघा, भारतातील सर्वोच्च न्यायालय आणि इतर उच्च न्यायालय यांच्या आदेशाचा अधिकार क्षेत्रासंबंधात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ओके. म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांचं आदेशाच्या अधिकारामध्ये कोण मोठं आहे? आता स्टेटमेंट रीड करा आणि उत्तर सांगा पटकन. व्हेरी गुड. उत्तर काय आहे? 4. बघा स्टेटमेंट. उच्च न्यायालय केवळ मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी नाही तर इतर कारणांसाठीही आदेश काढू शकतात व सर्वोच्च न्यायालय केवळ मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी आदेश काढू शकते. बरोबर. क्लिअर. चलो, म्हणजे आदेश काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयापेक्षा उच्च न्यायालयाचा मोठा आहे. ह्याच्यातून हे क्लिअर होतं. बरोबर. उच्च न्यायालय कायदेशीर बाबींमध्ये आदेश काढू शकतं आणि मूलभूत हक्कांसंबंधी देखील आदेश काढू शकतं. पण सर्वोच्च न्यायालयाला फक्त मूलभूत हक्कांसंबंधीच आदेश काढण्याचा अधिकार आहे. मग या बाबीमध्ये आदेश काढण्याच्या बाबीमध्ये अधिकार क्षेत्र कोणाचं मोठं आहे? उच्च न्यायालयाचं. ओके. चलो 6. ओके. 7वा बघा, कलम 21A. तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. कलम 21A. मी तुम्हाला 3 कलमबद्दल बोललो होतो. कलम 21A, कलम 45. आणि 21A. 21A मध्ये काय आहे? राईट टू एज्युकेशन. 86वी घटनादुरुस्ती 2002 नुसार जे 11वं मूलभूत कर्तव्य, ओके, मार्गदर्शक तत्व कलम 45 आणि मूलभूत हक्क कलम 21A हे 86वी घटनादुरुस्ती 2002 मध्ये समाविष्ट केलं गेलं आहे. 3 चेंजेस आहेत. 86 अमेंडमेंट 2002. 3 चेंजेस आहेत. मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य. ओके. मूलभूत हक्कांमध्ये काय आहे? कलम 21A समावेश. ओके. तिकडे 45 मध्ये काय आहे की 0 ते 6 वयोगटातील बालकांना शिक्षण देणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. आणि मूलभूत कर्तव्यांमध्ये 11वं कर्तव्य समाविष्ट केलं गेलं. त्यामध्ये आहे की 6 ते 14 वर्षातले जे बालक आहेत त्यांना शिक्षण उपलब्ध करून देणं ही पालकांची जबाबदारी आहे, पालकांचं कर्तव्य आहे. ओके. सो त्या कलमाच्या आधारावर एक कायदा आणला गेला. तो कायदा आहे राईट टू एज्युकेशन. 2009चा कायदा आहे. त्याची अंमलबजावणी एप्रिल 2010 मध्ये करण्यात आली आहे. राईट टू एज्युकेशन. ओके. लक्षात ठेवा. शिक्षणाचा मूलभूत अधिकार. क्वेश्चन नंबर 7. शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून या वर्षी देण्यात आला. सांगा उत्तर. 2002. कितवी घटनादुरुस्ती आहे? 86वी घटनादुरुस्ती. क्लिअर आहे. चलो प्रश्न 8वा.
भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद स्पष्टपणे केलेली नाही? व्हेरी गुड. कोणती केलेली नाही? निषेधाज्ञा. 32 मध्ये 5 प्रकारच्या आज्ञा आहेत. ओके, त्यामध्ये हॅबियस कॉर्पस म्हणजे बंदी प्रात्यक्षिकरण, त्यानंतर निषेधाज्ञा प्रतिषेध, त्यानंतर को वॉरंटो, ओके म्हणजे बाय व्हॉट अँड ऑथॉरिटी. क्लिअर? सो बंदी प्रात्यक्षिकरण आहे, निषेधाज्ञा प्रतिषेध आहे, त्यानंतर अधिकार पुच्छा आहे, मॅन्डॅमस आहे महाआदेश, निषेधाज्ञाचा तिकडे समावेश होत नाही, आणि एक उत्प्रेक्षण आहे. ओके, बंदी प्रात्यक्षिकरण म्हणजे हेबियस कॉर्पस, प्रतिषेध म्हणजे प्रोहिबिशन, मॅन्डॅमस म्हणजे महाआदेश, उत्प्रेक्षण म्हणजे खालच्या कोर्टातून वरच्या कोर्टात ती गोष्ट घेऊन जायची, आणि अधिकार पुच्छा म्हणजे बाय व्हॉट अँड ऑथॉरिटी. एखाद्या अधिकाऱ्याला विचारतात तुम्ही हे काम कोणत्या अधिकारान्वये करतात. ओके, हे 5 प्रकारचं रिट पिटिशन असतं कलम 32 मध्ये. तिकडे निषेधाज्ञा आहे का? नाही, कलम 32 मध्ये निषेधाज्ञा नाही आहे. ठीक आहे, चलो उत्तर आहे 1. भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारासंबंधी योग्य विधाने शोधा. चलो योग्य विधानं शोधा. तिकडे भारतातील सर्व व्यक्तींना भारतीय नागरिकांप्रमाणेच परदेशी व्यक्तींनाही शिक्षणाचा अधिकार उपलब्ध करून दिला आहे. मी तुम्हाला इकडे सांगितलं आहे भारतीय नागरिकांसाठी कोणत्या कलमा आहेत फक्त? सुरुवातपासून सांगा. 15, 16, 19, 29, 30 ह्या फक्त कोणासाठी आहेत? नागरिकांसाठी. मग बाकीच्या लोकांसाठी बाकीचे हक्क उपलब्ध आहेत. बरोबर. मग स्टेटमेंट 1 बघा. सर्व व्यक्तींना भारतीय नागरिकांप्रमाणेच परदेशी व्यक्तींनाही शिक्षणाचा अधिकार आहे. हो. अनुच्छेद क्रमांक 20 आणि 21 मधील मूलभूत हक्क हे राज्यांनी विशिष्ट प्रकारची कृती करू नये अशी ताकीद आहे. त्यामुळे या अधिकारांचं स्वरूप नकारात्मक आहे. मूलभूत हक्क नकारात्मक आहेत की सकारात्मक? नकारात्मक. आणि मार्गदर्शक तत्व कशी आहेत? सकारात्मक. बरोबर. मूलभूत हक्क राजकीय लोकशाही प्रस्थापित करतात, मार्गदर्शक तत्व सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करतात. हे मी तुम्हाला सांगितलं होतं. मूलभूत हक्क कसे आहेत? नकारात्मक म्हणजे सरकारला काही गोष्टी करण्यासाठी ते पर्याप्त बंधनं घालतात. क्लिअर. चलो करेक्ट आहेत दोन्ही विधानं. बरोबर. ओके. 11 रीड करा. अनुच्छेद 25 ते 28 नुसार असलेले मूलभूत अधिकार यासंबंधी पुढील विधानांपैकी अयोग्य विधान निवडा. अयोग्य म्हणजे चुकीचे. आता खाली चुकीचं विधान निवडायचं. 1. राज्याने पूर्णपणे आर्थिक सहाय्य दिलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये कोणत्याही धार्मिक सूचना देण्यात येणार नाहीत. भारतीय संविधानाचं धर्मनिरपेक्षता हे मूलभूत चौकटीचं तत्व आहे. हे बरोबर आहे. कोणत्याही विशिष्ट धर्माचं समर्थन व प्रचारासाठी वापरण्यासाठी म्हणून कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारचा कर घेण्याचं सक्ती राज्य करू शकत नाही. बरोबर आहे. या अनुच्छेदाअंतर्गत मिळणारे अधिकार केवळ भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहेत. 25 ते 28 केवळ भारतीय नागरिकांना आहेत का? नाही. हे कोणासाठी आहेत? सर्व लोकांसाठी आहेत. जो तो इथे येऊन त्याचा धर्म फॉलो करू शकतो. म्हणजे अयोग्य विधान कोणतं आहे? 4. ओके. 15, 16, 19, 29, 30 माहिती असलं की सगळे उत्तरांपर्यंत जाता येतं. म्हणजे ते की पॉईंट्स. बरोबर. 12. राज्यघटनेनुसार राज्य या संज्ञेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो? आता आपण राज्य संस्था कुठं बघितलं आहे? 12, 36 आणि 152. आता हीच ती राज्यसंस्था आहे. ओके. मग बघा राज्यसंस्थेमध्ये कोणकोणते घटक येतात. सर्व सरकारी यंत्रणा राज्यसंस्थेमध्ये येतात. आपण क्लिअर केलं होतं. चलो
भारत सरकार आणि संसद येते का? हो, सरकारी यंत्रणा आहे. राज्य सरकार आणि विधिमंडळे येतात. स्थानिक प्राधिकरणं सर्व प्रकारची येतात आणि अन्य सर्व प्राधिकरणं येतात. ओके, सर्व प्राधिकरणं आहेत ना, म्हणजे सर्व प्रकारच्या गोष्टी येतात. राज्य संस्थेमध्ये खालील सर्व प्रकारच्या गोष्टींचा समावेश होतो. म्हणजे उत्तर काय आहे? वरील सर्व. क्लिअर आहे? चलो 13. भारतीय राज्यघटना अनुच्छेद 21 नुसार कोणत्याही व्यक्तींना जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय हिरावून घेतलं जाणार नाही. बरोबर. ओके. ब. अनुच्छेद 20 नुसार कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा खटला चालवता येणार नाही आणि एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. बरोबर. भारतीय राज्यघटना अनुच्छेद 14 नुसार भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचं समान संरक्षण नाकारणार नाही. वरीलपैकी कोणती तरतूद बरोबर नाही? एकही नाही. बरोबर, म्हणजे वरचे सगळे विधानं बरोबर आहेत. 14. भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार कोणताही समुदाय हा कोणत्या आधारावर अल्पसंख्याक म्हणून घोषित केला जातो? आता अल्पसंख्याक समुदाय किती आहेत भारतामध्ये? 6. ओके. 2014 मध्ये 6वा अल्पसंख्याक घोषित करण्यात आला होता, तो म्हणजे जैन. किती अल्पसंख्याक आहेत भारतामध्ये? 6. हिंदू हा बहुसंख्याक आहे. अल्पसंख्याक माहिती आहे ना तुम्हाला, की ज्या धर्माचं प्रमाण जे आहे ते कंपॅरेटिव्हली कमी असतं, त्याला आपण काय म्हणतो? अल्पसंख्याक. मग भारतामध्ये किती धर्मांना अल्पसंख्याकांचा दर्जा आहे? 6. 6वा अल्पसंख्याक 2014 मध्ये जैन धर्माला दिला गेला होता तो दर्जा. क्लिअर. आता अल्पसंख्याक ही कन्सेप्ट जी आहे ती कोणत्या गोष्टींवर आधारित असते? धर्म आणि भाषिक. भाषा आणि धर्म ह्या दोन गोष्टी. ठीक आहे. आहे तिकडे एकतर धर्म किंवा भाषा. उत्तर आन्सर क्रमांक 4. ओके. अल्पसंख्याक कोणत्या गोष्टींवर घोषित केलं जातं? धर्म किंवा भाषा. लक्षात ठेवा. चलो 15. मूलभूत हक्कांच्या संदर्भात योग्य विधान निवडा. 1. सर्व मूलभूत हक्क हे नकारात्मक स्वरूपाचे आहेत. असं चालेल का? ओव्हरऑल आपण काय बघतो की नकारात्मक संकल्पना आहे, पण सर्वच्या सर्व नाही. काही सकारात्मक सुद्धा आहे. शासनाला काही गोष्टी करायला ते वाव देतं, म्हणजे स्कोप देतं. जसं की राईट टू एज्युकेशन 21A हे लोकांच्या कल्याणासाठी केलं आहे ना. मग काही नकारात्मक तर काही सकारात्मक आहेत. ओके. फक्त असं दिलं असतं मूलभूत हक्क हे नकारात्मक आहेत तर विधान बरोबर आहे. ओके. पण सर्व मूलभूत हक्क नकारात्मक आहेत असं चालेल का? चुकीचं. ओके. चलो. मूलभूत हक्कांच्या बाबतीत न्यायालयात दाद मागता येत नाही. चूक. मागता येते ना दाद, न्यायप्रविष्ट आहेत ते. मूलभूत हक्क आणीबाणीच्या काळात स्थगित केले जाऊ शकतात. बरोबर. ज्यावेळेस इमर्जन्सी असेल, आणीबाणी असेल, त्यावेळेस मूलभूत हक्कांवर स्थगिती आणली जाते. ओके. आणीबाणी म्हणजे काय? असामान्य परिस्थिती. ओके. ज्यावेळेस आता सामान्य परिस्थितीमध्ये आपण जगतो आहे, ज्यावेळेस असामान्य परिस्थिती निर्माण होते त्याला आणीबाणी म्हणतो. इंग्रजीमध्ये एमर्जन्सी. ओके. राज्यघटनेच्या कलम 352, 356 आणि 360 मध्ये त्याचा समावेश आहे. राष्ट्रीय आणीबाणी 352, राष्ट्रपती राजवट 356 आणि 360 मध्ये वित्तीय किंवा आर्थिक आणीबाणी. 3 प्रकारची आणीबाणी आपल्याला बघायला मिळते. ओके. आणि ज्या वेळेस राज्य केंद्राच्या निर्देशांचं पालन करत नसेल त्यावेळेस कलम 365च्या आधारावर एक आणीबाणी घोषित केली जाते. 365. क्लिअर. चलो यामध्ये आन्सर काय आहे? फक्त क. ठीक आहे. चलो तुमचा आवडता प्रश्न आहे, पटकन उत्तर द्या. समानता, भेदभावास प्रतिबंध, संधीची समानता आणि अस्पृश्यता निवारण. सेम क्वेश्चन रिपीट होतात. पटकन जोड्या लावा.
चलो विशालचं उत्तर आलेलं आहे. कायद्यासमोर समानता कलम 14, भेदभावास प्रतिबंध 15, संधीची समानता 16 आणि अस्पृश्यता निवारण 17. क्लिअर. उत्तर काय 3. भारतीय राज्यघटना कशाला मान्यता देते डॉट डॉट. फक्त धार्मिक अल्पसंख्याकांना, धार्मिक फक्त भाषिकांना, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांना, धार्मिक भाषिक आणि वांशिक अल्पसंख्याकांना. अल्पसंख्याक फक्त कशाच्या आधारावर दिलं जातं धर्म आणि भाषिक. मग उत्तर काय आहे 3. वांशिक मी सांगितलं आहे का नाही. मग उत्तर काय असेल 3. अल्पसंख्याक हा दर्जा फक्त 2च गोष्टींच्या आधारावर दिला जातो भाषिक आणि धार्मिक. क्लिअर. चलो गलफत करायची नाही फक्त. ओके हां व्यवस्थित बघायचं. तेच प्रश्न आहेत तेच रिपीट होतात फक्त थोडंसं पॅटर्न चेंज होतो. क्लिअर. 18 अल्पसंख्याक या शब्दाची भारतीय राज्यघटनेत व्याख्या दिलेली आहे. चूक. धार्मिक अल्पसंख्याक तसंच भाषिक अल्पसंख्याक दोघांनाही राज्यघटना अनुच्छेद 29 अन्वये संरक्षण लाभलं आहे. बरोबर. भाषा जतन करणे यामध्ये भाषेच्या संरक्षणासाठी आंदोलन करणे याचाही समावेश आहे. उत्तर तर तुमचं आधीच आलेलं आहे रे. ऑप्शन ए बघितला की एलिमिनेशन प्रोसेसने उत्तरापर्यंत गेलेत तुम्ही. काय बरोबर आहे. अल्पसंख्याकांची व्याख्या दिली आहे का नाही. चूक झालं. मग ऑप्शन बघा सगळे उत्तरांमध्ये. उत्तर काय आहे ब क ड. हे डोकं वापरायचं थोडंसं प्रश्न सोडवताना. बरोबर. बाकीचे सगळे विधानं बरोबर आहेत. चलो 19 कोणती विधानं बरोबर आहेत. भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 15 हे भारतीय नागरिक आणि परकीय या दोघांसाठी उपलब्ध आहे. भारतीय राज्यघटनेचं 16 अनुच्छेद 16 हे केवळ भारतीय नागरिकांना उपलब्ध आहे. बरोबर. भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 21 भारतीय नागरिक आणि परकीयांना देखील भारतीय भूमीवर उपलब्ध आहे. बरोबर ना. 21 दोघांसाठी उपलब्ध आहे. हो 15 16 19 29 30 हे कोणासाठी आहेत फक्त नागरिकांसाठी आणि बाकीचे दोघांसाठी. मग इकडे काय बोलतोय तो 21 म्हणजे जीवन जगण्याचा अधिकार दोघांना उपलब्ध आहे ना. मग काय आलं उत्तर 2 ब आणि क. एक चुकीचं आहे ना बघा. 15 चुकीचं आहे. ओके. चलो खालीलपैकी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार भारताच्या सर्वोच्च न्यायालयास नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा संरक्षक म्हणून निर्देशित करण्यात आलं आहे. आता घटनात्मक उपाययोजनाबद्दल ते बोलत आहे. कोणतं कलम आहे घटनात्मक उपाययोजनेचं 32. तिथं आहे का. काय आलं उत्तर वरीलपैकी कोणतेही नाही. मग कलम काय आहे त्याच्यामध्ये 32 बद्दल तो बोलतो. ओके. चलो 21 कोणती विधानं बरोबर आहेत ते खालचं पण वाचायचं व्यवस्थित. अनुच्छेद 25ने सतत विवेक बुद्धीने वागण्याचा व धर्माचं पालन आचरण व प्रसार करण्याच्या स्वातंत्र्याच्या हक्काची हमी दिली आहे. बरोबर. अनुच्छेद 25 मध्ये केवळ धार्मिक विश्वास यांचा समावेश होतो असं नाही तर धार्मिक विधी यांचाही समावेश होतो. बरोबर. पूजा देखील करण्याचा हक्क आहे. आपल्या धर्माचा प्रचार करण्याच्या हक्कामध्ये दुसऱ्या व्यक्तीचा आपल्या धर्मात धर्मांतर करण्याचा अधिकाराचा समावेश होतो. असं थोडी ना चालणार. दुसऱ्याचा धर्म आपल्या धर्मात आपण कन्वर्ट करू शकतो का नाही होत. करू शकतो पण दुसऱ्याला आपल्या धर्मात धर्मांतरित करू शकतो का ते त्याच्या इच्छेवर अवलंबून असेल. धार्मिक स्वातंत्र्याचे हक्क केवळ नागरिकांना उपलब्ध आहेत. सगळ्यांना आहेत म्हणजे ड काय आहे चूक आहे. ओके.
काय आलं बरोबर? फक्त अ आणि ब. हां. आता 22, मूलभूत हक्कांच्या संदर्भात बरोबर असलेली विधाने ते न्यायालयामार्फत प्रत्यक्षात आणता येतात. ते निरंकुश किंवा अनिर्बंधित आहेत. काही हक्क वगळता राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात ते स्थगित करता येतात. ते केवळ भारतीय नागरिकांसाठी आहेत. बरोबर. अ ब क बरोबर येत नाहीत. अनिर्बंध आहेत का? ते निर्बंधित आहेत. मग त्यांच्यावर बंधनं घालता येतात ना. मग तो अनिर्बंध आहेत म्हणतोय. त्यांच्यावर बंधनं आणता येतात असं आहे. समजलं? निरंकुश आहेत का? त्यांच्यावर अंकुश लावता येतो. स्टेटमेंट नीट बघा. निरंकुश आहेत का? नाही. त्याच्यावर अंकुश घालता येतो. हा आपला अंकुश लावू शकतो आपण त्याच्यावर. बरोबर? क्लिअर? न्यायालयामार्फत आणता येतात आणि काही हक्क राष्ट्रीय आणीबाणीच्या वेळेवर त्यांच्यावर बॅन घालता येतं. क्लिअर आहे? चलो नीट उघडा डोळे बघा नीट आणि थोडंसं भानावर राहून उत्तरं द्या. क्लिअर? चलो मी आधीच की पॉईंट सांगितलेत तुम्हाला. पर्याप्त बंधनं घालता येतात. अमर्यादित नाहीत. त्यांच्यावर मर्यादा घालता येतात. मर्यादा घालतायत म्हणजे काय? त्यांच्यावर अंकुश ठेवता येतो. ते निरंकुश आहेत का? नाहीत. ओके. याच कन्सेप्टवर तुम्हाला प्रश्न चुकतात हे व्यवस्थित लक्षात ठेवा. चलो 23 अस्पृश्यता आलं उत्तर तुमचं? चलो सगळ्यांना जमलं आहे. चलो आवडता प्रश्न. शोषणाविरुद्धचा अधिकार कुठं आहे? 23 आणि 24 जमतंय मस्त. 20, 21, 22, 25, 25, 26, 23, 24 लगेच पुढे जात आहे तुम्हाला. चलो पुढे पण आवडता प्रश्न आहे. जोड्या लावा. मॅच द पेअर्स. व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार म्हणजे जीवन जगण्याच्या अधिकाराशी संबंधित आहे. ओके. सार्वजनिक नोकऱ्यात समान संधी 16. अल्पसंख्याकांचे अधिकार कुठं आहेत? 29. आणि शोषणाविरुद्धचा हक्क 23. शोषणाविरुद्धचा हक्क 23. मग आता कलम 30 काय आहे? एक्स्ट्रा दिलं आहे तिथं. बरोबर. अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्था स्थापन करून त्यांचं प्रशासन करण्याचा हक्क. बरोबर. 30 मध्ये कलम पाठ होतात ना तुमच्या बरोबर. चलो आगे देखेंगे. भारतीय राज्यघटनेतील सार्वजनिक स्वरूपात फाशी देण्याविरुद्ध अधिकार आहे. फाशी देण्याविरुद्धचा अधिकार म्हणजे काय? जीवन जगण्याचा अधिकार. कलम 21. गलफत करू नका बे, थोडंसं व्यवस्थित. ओके. भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या आणि 4थ्या भागासाठी राज्य या संज्ञेमध्ये काय आहे? आता राज्य संस्था म्हणजे काय सांगा पटापट. बरोबर. पुढे ऑल आहे ना. चलो राज्य संस्थेमध्ये सर्व गोष्टींचा समावेश आहे. ओके. सरकार, संसद, राज्याचं सरकार आणि विधिमंडळ, स्थानिक शासन आणि सरकारच्या नियंत्रणाखालील असणारे सर्व जे विभाग असतील राज्य संस्थेमध्ये त्यांचा समावेश होतो. क्लिअर? चलो ठीक आहे. 29 भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 29(2) अन्वये भाषण स्वातंत्र्याच्या अधिकारावर लादलेल्या प्रतिबंधांचे आधार कोणते आहेत? 19(2) वर
काही पर्याप्त बंधनं घातली आहेत, जे मी तुमच्याशी काल चर्चा केली की तुम्ही कोणालाही फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे, भाषण आणि अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे, त्याच्यावर काही मर्यादा आहेत ना. आपण कोणालाही काही बोलू शकतो का? नाही. मग काय काय मर्यादा सांगितल्या होत्या मी बघा तिकडे. न्यायालयाचा अवमान, ओके. बदनामी, यस. कायदेमंडळाचा अवमान, हे नाही आहे. सरकारवर टीका टिप्पणी करता येतं. राज्याची सुरक्षितता धोक्यात येऊ शकतं असं विधान वापरायचं नाही. मग काय आलं उत्तर? अ, ब आणि ड. व्हेरी गुड, बरोबर. चलो, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद मध्ये अटक व म्हणजे स्थानबद्धतेच्या विरोधातील संरक्षणाच्या तरतुदी आहेत. अटक आणि स्थानबद्धता आर्टिकल 22. अपराध आणि दोष सिद्धी 20 आहे आणि अटकेबाबतचं संरक्षण 22 मध्ये आहे. असा गोंधळ केला ना तुम्ही, तुमचा एक प्रश्न चुकला की तुमच्या पुढे 10,000 पोरं पुढे जातात आणि सिली मिस्टेक झाल्या की तुमचा निकाल निगेटिव्ह येतो. ही अडचण आहे आपली. आपण शिकतो सगळे व्यवस्थित, समजून घेतो, पण आपण काय करतो आहे? फास्ट प्रश्न समजून घेत नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय याच्यामध्ये? प्रश्न समजून घेणं. प्रश्न आहे काय ते बघा. अपराधापासून संरक्षण आहे का अटक आणि अपराध आणि दोष सिद्धी आहे की अटकेपासून संरक्षण आहे ते बघा. समजलं? आपण काय करतो? गोल करतो पटकन. प्रश्न चुकला की आपल्या पुढे राज्यातले 10,000 पोरं पुढे जातात आणि आपला रिझल्ट जो आहे तो निगेटिव्हमध्ये जातो. मग परत पुढचं वर्ष हा गोंधळ होतो. व्यवस्थित बघायचं, व्यवस्थित रिमाइंड करायचं, काय विचारलं आहे प्रश्न समजून घ्या. समजलं? आपल्याला येत असतं पण सिली मिस्टेकमुळे आपले 2-3 वर्ष वाया जातात. एकदा पूर्व नापास झाली की पुढच्या वर्षी, पुढे परत तसं 2-4 सिली मिस्टेक झाल्या की पुढच्या वर्षी, आणि आपला निकाल 4-5 मार्कांनीच जातो. 44-45 मेरिट लागत असेल कंबाईनचं, आपल्याला किती मार्क असतात? 40-41. मग आपण सांगतो सर 2-3 मार्कांनीच गेला यावर्षी. त्या 2-3 मार्क पण तुम्हाला येत असतात, पण आपण सिली मिस्टेक करून आलेलो असतो. समजलं का? ह्या त्या सिली मिस्टेक्स आहेत. चलो, ओके. डॉक्टर B.R. आंबेडकरांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतातील संविधानाचा आत्मा मानला आहे? कलम 32. कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज म्हणजे घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार. मूलभूत हक्कांचं तो उल्लंघन झालं तर तुम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात. तीच कन्सेप्ट आहे न्यायप्रविष्ट, बरोबर. चलो, आणि याच्यामध्येच त्या गोष्टी आहेत की न्याय मागताना तुम्ही ती रिट्स पिटिशन जे देणार त्यामध्ये बंदी प्रात्यक्षिकरण आहे, परमादेश आहे, महादेश आहे, अधिकार पुच्छ आहे आणि उत्प्रेक्षण आहे. या 5 प्रकारच्या गोष्टींच्या आधारावर आपल्याला जाता येतं. क्लिअर? चलो, खालीलपैकी कोणत्या कारणास्तव राज्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाजवी बंधनं घालू शकतं? कारण बघा तिकडे. कोणत्या गोष्टींवर बंधनं घालता येतील? एलिमिनेशन प्रोसेस वापरायची. बरोबर, गुड. अल्पसंख्याकांचं संरक्षण वगैरे तिकडे आहे का? नाही. फक्त अल्पसंख्याकांचं संरक्षण करायचं, मग बहुसंख्याक नाकारायचा का? नाही. काय आहे उत्तर? न्यायालयाचा अवमान, परदेशी मित्रत्वाचे संबंध, भारताचं सार्वभौमत्व आणि अखंडत्व धोक्यात येणार नाही अशा गोष्टी, आणि सभ्यता आणि नीतिमत्तेच्या आधारावर गोष्टी केल्या पाहिजे. क्लिअर? चलो, चलो 37. व्हेरी गुड. काय आहे?
1 एप्रिल 2010 10ला. राईट टू एज्युकेशन ॲक्ट कधीचा आहे? 2009. आर्टिकल कुठलं आहे राज्यघटनेमधलं? 21A. आणि 11वं मूलभूत कर्तव्य 86वी घटना दुरुस्ती 2002. त्याची अंमलबजावणी कधीची आहे? 1 एप्रिल 2010. 9चा कायदा आहे. चलो, अनुच्छेद 12 क्लिअर आहे सगळ्यांचं? राज्यसंस्था काय आहे उत्तर त्याचं? उत्तर काय आहे? वरीलपैकी सर्व. चलो, 39. भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार केवळ भारतीय नागरिकांनाच दिलेला आहे? कायद्यापुढे समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, प्राथमिक शिक्षणाचा हक्क, जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क. फक्त 19 भारतीय नागरिकांना. 2. चलो, कोणतं विधान चुकीचं आहे? राज्यघटना हा देशाचा मूलभूत कायदा आहे. ज्या दिवशी तुम्ही लेक्चरला आले होते त्या दिवशी पहिल्याच दिवशी मी ही गोष्ट सांगितली होती तुम्हाला. ओके, फंडामेंटल लॉ ऑफ द नेशन. राज्यघटना हा देशाचा मूलभूत कायदा आहे आणि त्या आधारावर बाकीचे साधित कायदे आपल्याला निर्माण करता येतात. बरोबर? पहिलं करेक्ट आहे. राज्यघटनेने काही हक्कांना संरक्षण आणि हमी दिली असल्यामुळे त्यांना मूलभूत हक्क म्हटले जाते. ओके, व्यक्तीच्या सर्वकष विकासासाठी मूलभूत हक्क आवश्यक असतात. राज्यघटनेच्या 4थ्या भागात मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आला आहे. कोणतं चुकीचं आहे? 4. मग करेक्शन काय कराल? 3ऱ्या भागामध्ये मूलभूत हक्कांचा समावेश आहे आणि 4थ्या भागात मार्गदर्शक तत्वे. क्लिअर? चलो, सुटतोय प्रश्न? व्हेरी गुड. 41. कायद्यापुढील समता किंवा समानता ही संकल्पना मूळची अमेरिकेची आहे, तर कायद्याचं समान संरक्षण हे ब्रिटनचं आहे. चूक की बरोबर? आजचं लेक्चर सुरू आहे होताना मी हेच सांगितलं आहे तुम्हाला. चूक आहे. कसं बरोबर करणार? संरक्षण अमेरिकेचं आहे आणि समानता ब्रिटन किंवा इंग्लंडची आहे. मग त्यांनी व्हाईस वर्सा केला. स्टेटमेंट वाचा. समता काय म्हणतायत ते? अमेरिका. आणि संरक्षणाला काय म्हणतायत? ब्रिटन. ते बरोबर आहे का? चुकीचं विधान आहे. कायद्याचं अधिराज्य ज्याच्या अंतर्गत अनुच्छेद 14 मध्ये आहे ते राज्यघटनेचं पायाभूत वैशिष्ट्य असून ते घटना दुरुस्तीद्वारे देखील नष्ट करता येणार नाही. विधान कोणतं बरोबर आहे? फक्त ब. कलम 14 नष्ट करता येऊ शकतं का? नाही, कारण समानता प्रस्थापित केली आहे. कायद्याचं राज्य. ठीक आहे. चलो, तुमचं इम्पॉर्टंट आहे आवडतं कलम 42. उत्तर सांगा. कोणत्या तरतुदीनुसार मानवी वाहतूक आणि भिक्षेगिरी किंवा यासारखी कोणतीही सक्तीची मजुरी हे मूलभूत हक्कांचं उल्लंघन आहे व ते शिक्षेस पात्र असेल? ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजे माणसाचा अपव्यापारबद्दल हे कलम बोलतं आहे. कलम 23. 21 मध्ये काय? बाकीचे कलम पण बघून घेऊया. 21 मध्ये काय? जीवन जगण्याचा अधिकार. 22 अटकेपासून संरक्षण. 24 अपव्यापारासंबंधित प्रश्न आहे ना, ज्याचं उत्तर 23 दिलं आपण. मग 24 मध्ये काय? कारखानदारी आणि वेठबिगारीस बाल कामगारांना मनाई. ते बघा. ठीक आहे. 43 मूलभूत अधिकारातील खाजगीपणाचा अधिकार कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहे? खाजगीपणाचा अधिकार. मी तुम्हाला सांगितलं काय
पहिलं. ओके. जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार एकमध्येच आहे. बरोबर. तुम्हाला गोष्टी क्लिअर केल्या मी. जीवन जगण्याच्या जीवन जगण्याच्या अधिकारामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टी येतात? एकटेपणाचा अधिकार, विवाह करण्याचा अधिकार, पसंतीचा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य, इंटरनेट वापरण्याचं स्वातंत्र्य, एकटा राहण्याचा अधिकार, ओके, लोनलीनेस, एकांतवासात राहण्याचा अधिकार, हे तुमचं जीवन जगण्याशी संबंधित येतात. परदेश गमन करण्याचा अधिकार कशामध्ये आहे? कलम 21. क्लिअर. मग त्यांनी एकांतवास दिला आहे, मग जीवन जगण्याच्या स्वातंत्र्याशी संबंधित आहे. चलो, आत्ताच आपण चर्चा केली आहे पुढच्या प्रश्नासंबंधी. 2002च्या 86व्या घटनादुरुस्तीनुसार ओके कोणतं मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलं? 3. 6 ते 14 वयोगटातील बालकांना शिक्षण उपलब्ध करून देणं ही पालकांची जबाबदारी आहे. ओके. कितवी घटनादुरुस्ती आहे? 86वी घटनादुरुस्ती 2002. हे कितवं मूलभूत कर्तव्य समाविष्ट केलं गेलं आहे? 11वे. ओके, हे लक्षात ठेवा. चलो, भारतीय राज्यघटनेच्या कलम 44मध्ये समान नागरी कायदा कोणासाठी असल्याचं नमूद केलं आहे? समान नागरी कायदा कोणासाठी लागू करणार आहेत आपण? सर्व नागरिकांसाठी. ओके. चलो, आता या संबंधित 2 स्टेटमेंट मी तुम्हाला आता करंट अफेअर्सशी संबंधित सांगतो. क्लिअर. कलम 44मध्ये काय आहे? समान नागरी कायदा. ओके, जे मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट आहे. पण समान नागरी कायदा आपल्या देशामध्ये लागू आहे का? नाही. लागू आहे का? नाही. हे राज्यघटनेचं मृत कलम म्हणून ओळखलं जातं. म्हणजे हे कलम जिवंत आहे का? नाही. देशामध्ये समान नागरी कायदा लागू आहे का? नाही. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. चलो, हे कोणासाठी लागू असणार आहे? सर्व नागरिकांसाठी. ओके. सो आत्तापर्यंत समान नागरी कायदा लागू करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं आहे? गोवा. ओके. पण ते स्वातंत्र्यापूर्वी लागू झालं आहे 1867मध्ये. ओके. पण प्रश्न असा आला की समान नागरी कायदा लागू करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं? तर कोणतं आहे? गोवा. स्वातंत्र्योत्तर काळात समान नागरी कायदा लागू करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं आहे? उत्तराखंड. म्हणजे 2023मध्ये उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू केला आहे. दोन्ही गोष्टी समजल्या. भारतातलं पहिलं विचारलं तर गोवा, हे स्वातंत्र्यापूर्वी येते. आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये समान नागरी कायदा लागू करणारं पहिलं राज्य उत्तराखंड. गोवा आणि उत्तराखंड दोन्ही ऑप्शन देतील प्रश्न विचारताना. पण प्रश्न काय विचारलं आहे हे लक्षात ठेवा. ओके. चलो, ओके. 48. प्राथमिक शिक्षणाचा हक्क, धार्मिक व्यवहाराचं व्यवस्थापन, सार्वजनिक सेवेमध्ये संधी आणि जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचं संरक्षण जोड्या लावा. तुम्ही ते स्टेटमेंट वाचलं की आर्टिकल वाचायचं लगेच? बरोबर. प्राथमिक शिक्षणाचा हक्क 21A, धार्मिक व्यवहाराचं व्यवस्थापन 26, म्हणजे धर्माचं आचरण 25, व्यवस्थापन 26, कर गोळा करणे 27 आणि धर्माचं शिक्षण 28. ओके. सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी 16, म्हणजे नोकऱ्यांमध्ये समान संधी. आणि जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्य 21 आणि तिथं 17 पण दिलं आहे. 17 काय? ॲबॉलिशन ऑफ अनटचॅबिलिटी, अस्पृश्यतेचं निवारण करणे किंवा समाप्ती करणे. आलं सर्वांना? चलो, कोणतं बरोबर नाही? मूलभूत अधिकार हे मार्गदर्शक तत्वांपेक्षा कायदेशीरदृष्ट्या श्रेष्ठ आहेत. मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत. हो.
संसद काही विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसाठी मूलभूत अधिकारांमध्ये बदल करू शकते आहे. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात ती कोणत्या कारणास्तव अंमलात आली आहे याचा विचार न करता अनुच्छेद 19 निलंबित करता येते. हे चूक आहे. 20 आणि 21 ही राष्ट्रीय आणीबाणी चालू असतानाही कायम राहतात. 20 आणि 21 हे चालू राहतात. ओके, 3 चुकीचं आहे. भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत वेश्या व्यवसायाकरिता स्त्रियांच्या व्यापारावर कायद्याने बंदी घातली आहे? 23 म्हणजे माणसाचा अपव्यापार. ओके, 24 काय? माणसाचा अपव्यापार म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंग, त्याच्यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही येतात. ओके, ते वेश्या व्यवसायासंबंधित आहेत. म्हणजे वेश्या व्यवसाय म्हणजे काय? माणसाचा अपव्यापार करणे. त्याला बॅन घालण्यासाठी कुठलं कलम आहे? 23 शोषणाविरुद्धचा हक्क. आणि 24 काय सांगतं? कारखान्यास बालकामगारांना कामावर ठेवण्यास मनाई. 24. 25 धर्माचं स्वातंत्र्य, आचरण, प्रचार आणि प्रसार. क्लिअर? चलो, आता क्वेश्चन रिपीट झाला आहे, व्यवस्थित रीड करा. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या म्हणजे कलम अनुच्छेद 21 बद्दल बोलतोय. अधिकाराच्या व्याप्तीमध्ये कशाचा समावेश होतो? बरोबर. मग उत्तर येतंय का तसं? कामाचा अधिकार कलम 41 मध्ये आहे. आणि 38D अ, क आणि ई. ओके, कामाचा अधिकार एक स्पेशल मार्गदर्शक तत्वांमध्ये कलम आहे ना तुम्हाला, ते का मूलभूत हक्कांमध्ये घेते? बरोबर. 38D कामाचा अधिकार, 41 कामाचा अधिकार. चलो, IMP मूळ घटनेत संपत्तीचा अधिकार मूलभूत अधिकार होता, जे आपण चर्चा केली आहे. संपत्तीचा अधिकार कोणत्या वर्षी कोणत्या घटनादुरुस्तीने हा अधिकार नष्ट करण्यात आला आहे? 44वी घटनादुरुस्ती 1978. ओके, हो. 59 बघा. जीवित व वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजे 21 मध्ये कशाचा समावेश होतो? कशाचा होतो म्हणजे बाकीच्यांचा होणार नाही. कशाचा होतो? आरोग्याचा अधिकार. उत्तर क्रमांक 2. आता 63 कोणती जोडी बरोबर जुळते? जोड्या लावायच्या आहेत आपल्याला आयुष्यामध्ये. ठीक आहे, कोणती जोडी बरोबर जुळते? एका विशिष्ट धर्माच्या उत्तेजनासाठी कर देण्याचं स्वातंत्र्य कलम 26 आहे का? 27 आहे. ही जोडी बरोबर आहे का? चूक आहे. आपल्याला बरोबर जोडी शोधायची आहे. धार्मिक व्यवहाराच्या व्यवस्थापनाचं स्वातंत्र्य 27 आहे का? चूक. 22 वर्षा केलं आहे. ओके, ठराविक शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासनांना उपस्थित राहण्याचं स्वातंत्र्य. ओके, धार्मिक शिक्षण आहे ना तिथं? 28 बरोबर आहे. शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्याचं प्रशासन करण्याचा अल्पसंख्याकांचा अधिकार कितवं कलम आहे? 30. इथं काय दिलं आहे? 29. ओके, म्हणजे 28 आणि धार्मिक शिक्षण करेक्ट आहे. एकदा व्यवस्थित बघा प्रश्न. क्लिअर आहे? चलो, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केली आहे? कलम 21A.
86वी घटनादुरुस्ती 2002. क्लिअर. चलो मॅच द पेअर्स. मूलभूत हक्क आणि संबंधित कलम आहे. समानता 14, जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचं रक्षण 21, धार्मिक स्वातंत्र्य 25 आणि शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण 28. क्लिअर आहे सर्वांचं. व्हेरी गुड. ठीक आहे. 66 पण क्लिअर आहे तुमचं. चलो 67 सोडवा. 67 मूलभूत हक्कांबद्दल कोणतं विधान बरोबर नाही. ते जस्टिसिएबल आहेत ना रे. हां कोणतं बरोबर नाही असं विचारलं आहे. बरोबर नाही. नाही बघा नीरज, परत व्यवस्थित रीड करा. कोणतं बरोबर नाही. ते अनिर्बंध नाहीत तर गुणात्मक आहेत. बरोबर. अनिर्बंध नाहीत का तर निर्बंध घालता येतात. बरोबर. ते न्यायिक आहे, न्यायप्रविष्ट आहेत. मूलभूत हक्क. बरोबर. तिसरं काय म्हणतं आहे की 19 हा राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात निलंबित होतो जरी ती आणीबाणी कोणत्याही कारणास्तव लागू करण्यात आली तरीही. असं आहे का. नाही. तिसरं चुकीचं आहे. अनुच्छेद 21 हा राष्ट्रीय आणीबाणीच्या काळातही जसाच तसा कायम राहतो. जीवन जगण्याचा अधिकार कोणी हिरावून घेऊ शकतं का. नाही. बरोबर. मग 3 चुकीचं आहे. बरोबर कुठलं नाही तर तिसरं. व्यवस्थित रीड करायचं. चलो 69 उत्तर आलंच पाहिजे तुम्हाला सर्वांना. साक्षी उत्तर आलं पाहिजे. प्रेझेन्स ऑफ माइंड व्यवस्थित बघायचं. पहिलं कसं बरोबर राहील का. हां मग ते बघा ना व्यवस्थित. समता कुठली आहे आणि संरक्षण कुठलं आहे. आणि संरक्षण. मग रीड करा मला उत्तर सांगा.